नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, तसेच सर्व मुख्याध्यापकांनासुद्धा माझा नमस्कार. आज आपण या ठिकाणी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा, ज्याला SQAA या अर्थात स्क्वॅप म्हणतात, त्याची शाळा नोंदणी कशी करायची त्याबद्दल अवघ्या 5 मिनिटात आपण हे बघणार आहोत. अवघ्या 5 मिनिटामध्ये आपल्याला आपली नोंदणी करता येईल. त्यापूर्वी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं, लाईक आणि शेअर करावं, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. तर आपण या ठिकाणी शासन निर्णयानुसार शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा याची नोंदणी आपल्याला करायची आहे. रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते कसं करावं ते आपण अवघ्या थोड्याच वेळात बघत आहोत. या ठिकाणी 15 मार्च 2024ला एक शासन निर्णय आलेला आहे. त्या शासन निर्णयानुसार आपल्याला या ठिकाणी मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याची नोंदणी आपण करीत आहोत. तर याचा बघा 15 मार्च 2024ला आलेला आहे. या शासन निर्णयाची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे याला लागणारी कोरे फॉर्म आणि आराखडासुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. तर असा हा शासन निर्णय आपल्याला आता या ठिकाणी जायचं आहे की आपल्याला आपल्याजवळ एक ईमेल ID असायला पाहिजे. जर शाळेची असेल तर फारच चांगलं होणार, कारण आपली बदली झाली तरीही मग पुढे प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून शाळेची असेल तरच फार चांगलं राहणार आहे. तर आपण बघणार आहोत की आपण यासाठी जायचं, आपल्याला गुगल क्रोमवर आपल्याला टाईप करायचं आहे MAA.AC.in आणि सर्च करायचं आहे. आपल्याला इथे सर्च करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे महाराष्ट्र यांची एक वेबसाईट ओपन होईल आणि या वेबसाईटवर आपल्याला सर्वात खाली यायचं आहे. मी काही मिनिटातच, आपल्याला रटाळवाणं वाटू नये यासाठी फास्टमध्येच आपल्याला हे मी सर्व सांगतोय. तर या ठिकाणी सर्वात खाली आल्यानंतर आपल्याला शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याची एक लिंक दिसेल, एक चौकट दिसेल. त्याच्यातील ओपन या शब्दाला आपल्याला ओपन करायचं आहे आणि आपण आता तिथे शाळा गुणवत्ता मूल्यांकन म्हणजे जे स्क्वॅपचं मेन पेज आहे त्या पेजवर आपण पोहोचलेलो आहोत. सुरुवातीलाच आपल्याला दिसत आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये त्याचं नाव स्क्वॅप आणि खाली अनुक्रमांक, नाव आणि डाउनलोड आहे. यामध्ये स्क्वॅपबद्दल आलेले शासन निर्णय, परिपत्रके, सूचना आणि मार्गदर्शक पुस्तिकासुद्धा आपल्याला इथे दिसत आहे आणि त्या विषयावर त्या बाबीवर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला शासन ते डाउनलोड करता येईल. तर थोडंसं खाली यायचं. 3ऱ्या नंबरवर दिसत आहे स्वयंमूल्यांकनासाठी लिंक, त्याला आपण ओपन करायचं. या ठिकाणी ओपन झालेलं आहे. येथे दिलेलं आहे की या ठिकाणी खाते तयार करा, लॉग इन करा आणि पासवर्ड बदला, अशा प्रकारचे 3 बटन दिसत आहेत. आपल्याला या ठिकाणी आपल्याला खाते तयार करा यामध्ये आपल्याला आपला ईमेल ID प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर या संकेतस्थळाचा एक पासवर्ड लिहायचा आहे. आपल्याला स्वतः बनवायचा आहे आपल्याला स्ट्रॉंग पासवर्ड, आणि जो पासवर्ड आपण या पहिल्या चौकटीत लिहिणार तोच पासवर्ड खालच्या चौकटीत लिहायचा आहे आणि आपल्याला इथे खाते तयार करायचं आहे. खाते तयार करा याच्यावर क्लिक करायचं आणि पुढे जायचं. तर आपण या ठिकाणी खाते तयार करा याच्यावर जाणार आणि करणार आहोत. तर आपण बघा या ठिकाणी खाते तयार केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाते तयार केल्यानंतर काय दिसेल तर आपण पुढच्या लिंकवर येणार. तिथे दिसणार आपल्याला की या ठिकाणी ही जी लिंक आहे ते आपण पुढे जायचं आहे आणि आपण ते ईमेल IDवर ओपन करायचं. आता आपल्याला ईमेलवर जावं लागेल, ओपन करायची आहे. या ठिकाणी जी ईमेल आपण आता टाकलेली होती त्याच जीमेलवर जायचं आहे. या ठिकाणी जीमेलवर जर आलं नसेल तर थोड्या वेळ वाट पहा
आणि नाहीतर मग आपल्याला इथे 3 रेषा दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे सर्वात खाली यायचं आणि या ठिकाणी स्पॅम किंवा ऑल ईमेल यामध्ये क्लिक करायचं आणि तिथे आपला ईमेल आलेला असेल. तर या ठिकाणी माझा ईमेल आलेला आहे. SCERT मुंबई या नावाने आपल्याला ईमेल आलेली दिसेल. ती ईमेल आपण ओपन करायची आहे आणि ओपन केल्यानंतर इथे दिसत आहे तुमच्या ईमेल पत्त्याची पडताळणी करण्यासाठी ही लिंक फॉलो करा. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ही क्लिक केल्यानंतर आपल्याला काय दिसते बघा. आता ही लिंक ओपन शाळेचा UDAS क्रमांक व मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक इथे नोंदवा. येथे UDAS क्रमांक नोंदवायचा आहे आणि मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक आपल्याला नोंदवायचा आहे. जर आपण क्लिक केलं की मग आपल्याला पुढे शाळेची माहिती येते आणि या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि इथं दिलेलं आहे वरील तपशील माहिती बरोबर असल्यास हे बटन दाबा आणि पुष्टी करा. आपण हे बटन दाबलं की आपल्याला आता आपण स्क्रॅपवर पोहोचलेलं आहोत. आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होत आहे आणि या ठिकाणी शाळेची माहिती दिसते आणि खाली मानके येतात. 128 मानके आहेत आणि या प्रत्येक मानकाला क्लिक करून बघायचं आहे आणि ती मानकं आपल्याला त्यांच्या पुराव्यासहित सादर करायचं आहे. त्याची माहिती आपण पुढच्या भागात बघूया. तर अशा प्रकारे आपल्याला भरायचं आहे आणि ही नोंदणी आपली झालेली असेल.